रुक्मिणी स्वयंवर प्रसंग तिसरा. ओम श्री वासुदेवाय नमः. आपुले आरतीचे अंजन, शुद्ध सत्वाचे पत्र जाण. बुद्धिबोधे लेखन, वर्णाक्षरी अक्षर. रुक्मिणी मनाने कृष्णाची आरती करत होती. तिला बाह्य दिवे, फुलं, अगरबत्ती लागत नव्हती. तिच्या डोळ्यातलं प्रेमच अंजन म्हणजे काजळ झालं होतं. तिने जे पत्र ब्राह्मणाला दिलं ते फक्त अक्षर नव्हतं, तर तिच्या शुद्ध सत्वगुणाचं पत्र होतं. त्या पत्रावर लिहिलेला प्रत्येक शब्द तिच्या मनातील सत्य आणि भक्ती सांगणारा होता. तिच्या बुद्धीनेच लेखणी घेतली आणि तिचं प्रेम शाई झालं. तिने अक्षराक्षरातून कृष्णाला हृदयाची आरती अर्पण केली. मनोवेगाचा पैवारू, त्यावरी बैसविला द्विजवरू. कृष्णापासी सत्वरू, समूळ मूळ पाठविला. रुक्मिणीचं मन कृष्णासाठी अधीर झालं होतं. तिच्या मनात सतत एकच विचार, माझा खरा पती फक्त कृष्ण आहे. तिने कृष्णाला पत्र लिहिलं. ते पत्र नेण्यासाठी तिने एका श्रेष्ठ ब्राह्मणाला बोलवलं. त्या क्षणी तिच्या अंतःकरणातील उत्कंठा एवढी प्रखर होती की जणू तिचं मनच घोडा बनलं आणि त्या घोड्यावर तिने तो ब्राह्मण बसविला. तो ब्राह्मण मग त्या मनोवेगावर आरूढ होऊन सरळ त्वरित कृष्णापाशी रवाना झाला. माझे पूर्ण पुण्य तू द्विजवरू, कृष्ण प्राप्तीसी मज तू गुरु. म्हणवोनी केला नमस्कारू, वेगी यदुवीर आणावया. रुक्मिणी त्या ब्राह्मण दूताला मोठ्या आदराने म्हणाली, हे ब्राह्मण श्रेष्ठा, माझ्या आयुष्यातील जे काही पुण्य आहे ते सगळं तुझ्या रूपानं मला लाभलंय. कारण तूच मला कृष्ण प्राप्ती करून देणार आहेस. तूच माझा गुरु आहेस. कारण खऱ्या गुरुचं काम म्हणजे भक्ताला भगवंताशी जोडणं. म्हणून मी तुला नमस्कार करते. कृपया लवकर जा आणि यदुवीर कृष्णाला घेऊन ये. स्वामी चरणी ठेविला माथा, द्वारकेसी जावे जी तत्वता. प्राण वाचवा हो आता, वेगी कृष्णनाथा आणावे. रुक्मिणी दूताला अधिक विनवते, हे ब्राह्मण श्रेष्ठा, मी तुझ्या चरणी डोकं ठेवते. तू प्रत्यक्ष द्वारकेला जा. कृष्णाच्या भेटीसाठी विलंब करू नकोस. माझा प्राण आता या एका गोष्टीवर अवलंबून आहे, कृष्ण मला येऊन घेऊन जातो का नाही. जर तू त्याला वेळेवर आणलास तर माझे प्राण वाचतील. म्हणून कृपा करून कृष्णनाथाला लवकर घेऊन ये. द्विज पावला द्वारका, वैकुंठ कैलासाहुनी अधिका. जेथे निवास जगन्नायका, विश्वव्यापका श्रीकृष्णा. तो ब्राह्मण रुक्मिणीचं पत्र घेऊन निघाला. रुक्मिणीच्या उत्कटतेमुळे त्याचा प्रवास मनोवेगासारखा झाला आणि तो थेट द्वारकेला पोहोचला. द्वारका ती नगरी केवळ एक शहर नव्हे, तर जणू स्वर्गापेक्षाही अधिक वैभवशाली होती. वैकुंठापेक्षाही रमणीय, कैलासापेक्षाही तेजस्वी. कारण त्या द्वारकेत निवास होता स्वतः जगन्नायकाचा. संपूर्ण विश्वाचा अधिपती, सर्वत्र व्यापून असलेला श्रीकृष्ण तेथे विराजमान होता. द्वारका बाह्य प्रदेशी, आराम रमवी जीवा शिवांसी. वसंत विनवी सदा सुमनेंसी, संताप कोणासी असेना. तो ब्राह्मण द्वारकेच्या बाहेर पोहोचला. बाह्य प्रदेश पाहताच त्याला असं वाटलं की जणू स्वर्गाचीच बाग पृथ्वीवर अवतरली आहे. तेथे प्रत्येक जीवशिव आनंदात रमला होता. सतत वसंत ऋतूचं वातावरण, फुलांनी सुगंध पसरवलेला. मोर, कोकिळा, हंस यांच्या किलबिलाटाने परिसर भारलेला. हवा थंडगार, फुलांनी भारलेली. तेथे कुणालाही राग, संताप, दुःख असा स्पर्शही नव्हता. सगळीकडे केवळ आनंद, शांती आणि सौंदर्य नांदत होतं. प्रेमे विकासली कमळे शुद्ध, रुंजी करिता कृष्ण शटपद. ऐकोनी गंधर्व जाहले स्तब्ध, सामवेद मौनावले. द्वारकेच्या बाह्य प्रदेशातले सरोवरही अद्भुतच होते. पाण्यात उमललेली कमळं जणू प्रेमाने फुललेली हृदय भासत होती. त्या कमळात षटपद म्हणजे मधमाशा गुणगुणत होत्या, पण त्या साध्या नव्हत्या. त्या जणू कृष्णाच्या गंधाने, कृष्णाच्या नावाने गुंजत होत्या. त्यांच्या गुंजारावातही कृष्ण भक्तीचीच तान होती. हे दिव्य लय ऐकून गंधर्व, जे नेहमी गाण्यात गुंगलेले असतात, तेही थबकले. त्यांना वाटलं, हे गाणं तर आमच्या गाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. इतकंच नव्हे तर सामवेद, जो गाण्यांचा शास्त्र संपन्न स्त्रोत आहे, तोही जणू मौन पाडून बसला. कारण निसर्गाच्या या संगीतापुढे
मानवी वा दैवी गाणंही क्षणभर अपूर्ण वाटू लागलं. प्रबोध पारवे घुमघुमती, तेने वागेश्वरी चमके चित्ती. विस्मित जाहला बृहस्पती, आश्चर्य मानिती सुरवर. द्वारकेच्या सौंदर्यात पुढे ब्राह्मण सरोवरापासून पुढे गेला. तेथे त्याने पारवे म्हणजे पक्षी पाहिले, पण ते साधे आवाज काढणारे पक्षी नव्हते. त्यांचा घुमघुमणारा स्वर जणू प्रबोध म्हणजे ज्ञान देत होता. त्यांच्या स्वरात अशी माधुर्य शक्ती होती की वागेश्वरी देवी म्हणजे सरस्वतीचं रूपच मनात उजळून आलं. पारव्यांच्या सूर ऐकताच जणू विद्या आणि वाणीचा प्रकाश प्रकट झाला. हे ऐकून बृहस्पती म्हणजे देवांचा गुरु सुद्धा थबकला. तो म्हणाला, हे तर मी शिकवतो ते ज्ञान नाही. या पक्ष्यांच्या किलबिलीतली विद्या तर माझ्या शिकवणुकीपेक्षा महान आहे. डौलती पै द्राक्षांचे घड, मुक्त परिपाके अति गोड. सकड कामाचे पुरे कोड, गोडाही गोड ते गोडी. ब्राह्मण पुढे गेला तेव्हा त्याने पाहिले, द्राक्षांचे मळे फुललेले आहेत. त्यांच्या वेलीवर मोठमोठे द्राक्षांचे घड डोलत होते. ही द्राक्ष पिकलेली अतिशय गोड होती. त्यांच्या गोडीने जणू संपूर्ण जीवनातील इच्छा म्हणजे कामना आपोआप पूर्ण व्हाव्यात असे भासत होतं. जणू गोडावर गोडी म्हणजे आनंद, समाधान आणि रस भरलेला. फक्त खाण्यापुरती गोडी नाही, तर हृदयाला प्रसन्न करणारी गोडी. कोकिळा कृष्णवर्ण कुजती, शब्द निशब्द मधुर वृत्ती. तेने सनकादिक सुख पावती, प्रजापती तटस्थ. ब्राह्मण द्वारकेच्या प्रवेशद्वारातून जात असताना त्याला वृक्षावर बसलेल्या कोकिळांचा मधुर गान ऐकू आला. या कोकिळा कृष्णवर्णाच्या म्हणजे जणू कृष्णाच्या स्वतःच्या सौंदर्याचीच आठवण देणाऱ्या. त्यांचा गोड आवाज मनाला इतका भिडला की जणू शब्द आणि शब्द यांचा अद्भुत संगम वाटावा. या गोड सुरांनी सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार यासारखे महान ऋषीही आनंदाच्या लहरीमध्ये बुडून गेले आहेत असं भासलं. सृष्टीकर्ता ब्रह्मा म्हणजे प्रजापती सुद्धा त्यांच्या गाण्याने मोहित होऊन क्षणभर तटस्थ झाला. म्हणजे जगनिर्मितीचा कार्यधंदा विसरून स्तब्ध झाला. मयूर आनंदे नाचत, अप्सरा नृत्य तेने तटस्थ. तांडव विसरले उमाकांत, अति अद्भुत हरिलीला. दूत ब्राह्मण द्वारकेच्या रमणीय प्रदेशातून पुढे सरकतो. तेवढ्यात त्याला मोरांचा थरारक नृत्याविष्कार दिसतो. त्यांच्या पिसाऱ्याच्या रंगीबेरंगी देखावा आणि आनंदाने भारलेला नाच जणू स्वर्गीय नृत्यासारखा भासत होता. इतकं मोहक दृश्य होतं की स्वर्गात नृत्य करणाऱ्या अप्सरा देखील थबकल्या. त्यांच्या नृत्याला थोडा विराम लागला. या नृत्यात असा अद्भुत लयताल होता की जणू महादेव म्हणजे उमाकांत यांनीही त्यांचे तांडव विसरले आणि त्या नृत्य सौंदर्याच्या मोहात हरवले. हे खरंच अतिशय अद्भुत दृश्य होतं. जणू द्वारकेच्या प्रत्येक कणात कृष्णाच्या लीलेचा रंग भरला होता. शुद्ध हंस द्वारका वासी, मुक्त मोतिये चारा त्यांसी. ते देखून या परमहंसी, निजमानसी लाड घोटी. द्वारकेच्या सरोवरात शुभ्र पांढरे हंस विहरत होते. ते इतके सुंदर, पवित्र आणि शांत भासत होते की जणू त्यांचा खरा निवास या दैवी नगरीतच आहे. हंसाचा आहार म्हणजे साधा गवत, धान्य नव्हता. त्यांच्या समोर मुक्त मोत्यांचा चारा ठेवलेला होता. जणू द्वारकेत प्रत्येक जीवाला दैवी संपत्तीचा लाभ मिळतो आणि ते सर्व परमसंपन्न जीवन जगतात. हे दृश्य पाहून परमहंस म्हणजे संन्यासी, योगी, ज्ञानी, संत ज्यांच्या मनाला काहीही मोह होत नाही, त्यांना देखील मनात गोड आकर्षण, लाड सुटावी असा लोभ वाटतो. शुक पिंगळे अनुवादत, तेणे वेदांत दचकत. अति गुह्याचे गुह्यार्थ, पक्षी बोलत द्वारकेचे. शुक म्हणजे पोपट आणि पिंगळा म्हणजे पक्षी द्वारकेच्या बागांमध्ये बोलत होते. त्यांच्या गूढ वाणीत अद्भुत तत्वज्ञान दडले होते. जणू आकाशातून त्यांना वेदांताचे म्हणजे गाढ तत्वज्ञानाचे अर्थ उमगत होते. साधे पक्षी असूनही त्यांच्या बोलण्यात अशी गूढता होती की वेदांत शास्त्रालाही अचंबित करेल. इतकं गूढ गहन त्यांनी व्यक्त केलं म्हणजे पक्षीही द्वारकेत जणू ऋषीप्रमाणे गूढ आध्यात्मिक सत्य सांगत होते. इतर नगरांची उभवणी, तिखणावरी पांचखणी. त्याही माझी अति दुखणी, द्वारका पट्टणी ते नाही. ब्राह्मण जेव्हा द्वारकेला पोहोचतो तेव्हा त्याला इतर नगरांची आठवण होते. इतरत्री नगरे पंचमहालांची, उंच किल्ल्यांची,
भव्य दालनांची असली तरी त्यात दुःख, त्रास, तणाव लपलेलाच असतो. किल्ले उंच, महाल सोनेरी, पण त्यांच्या भिंतीमागे भीती, राजकारण, असंतोष असतो. संपन्नता असूनही मनशांती नसते. पण द्वारका मात्र वेगळीच आहे. येथे केवळ दगड मातीचे वैभव नाही, तर इथे शांतता, सौख्य आणि दिव्यता नांदते. जणू हे नगर स्वतः कृष्णाच्या तेजाने प्रफुल्लित झाले आहे. द्वारका पाहता वाडे कोडे, विजू पिळूनी घातले सडे, मुक्त पताका चहूकडे, मशक त्यापुढे सत्यलोक. जेव्हा द्वारका नगरी ब्राह्मणाच्या नजरेत भरते, तेव्हा तो स्तब्ध होतो. नगरीतले वाडे, महाल इतके भव्य होते की जणू विद्युलतेने म्हणजे विजेच्या चमकाने त्यांना कोरले आहे. प्रासाद चमकत होते. रत्नजडित भिंती, सुवर्णांचे कळस आणि दिमाखात फडकणाऱ्या पताका. चारही दिशांनी ते झेंडे फडफडत होते आणि त्या दृश्यापुढे जगातील सत्य लोका सुद्धा फिका वाटावा. द्वारका म्हणजे केवळ राजनगरी नव्हे, तर जणू स्वर्गाहून सुंदर स्थळ. द्वारकेची नवलपरी, चिंतामणीची चिंताहरी, कल्पतरूची कल्पना वारी, परियेसाची निवारी जडत्व काळीमा. ब्राह्मण जेव्हा द्वारकेच्या आत शिरतो, तेव्हा त्याला वाटते, ही तर नवलपरी नगरी. संसारातील चिंतामणी रत्न लोकांची इच्छा पूर्ण करते, पण द्वारका तर चिंतामणीच्या विचारालाही मिटवून टाकते. कल्पवृक्ष लोकांची सर्व इच्छा पूर्ण करतो, पण द्वारका पाहिली की कल्पवृक्षाची कल्पना अपुरी वाटते. स्वर्गातील पारिजात वृक्ष याची आठवण सुद्धा द्वारकेच्या तुलनेत नगण्य वाटते. आणि हे सर्व तेज, सौंदर्य व वैभव पाहून पृथ्वीवरील काळोख, जडत्व, दुःख क्षणात नाहीसे होते. दशेचे दैन्य निवडी, अमृताची साल काढी, स्वानंदाची उभवी गुढी, नांदे उघडी द्वारका. जेव्हा तो ब्राह्मण द्वारकेत प्रवेशतो, तेव्हा त्याला जाणवतं की दशेचे दैन्य म्हणजे जन्म मरणाच्या दुःखांनी भरलेलं जीवन द्वारका पाहताच नाहीसं होतं. जणू अमृताचा रस आपोआप उघडतो. जिथे प्रत्येक घराच्या दाराशी स्वानंदाची गुढी उभारलेली आहे, म्हणजेच आनंद आणि समाधान हे इथे सदैव उघडं राहणारं दालन आहे. द्वारका नगरीत प्रवेश केला की आनंदाचे दरवाजे कायमच उघडे असतात. त्याला कुठलाही अडसर नाही. द्वारके माझी शुद्ध केणे, दो अक्षरांचे खरे नाणे, जैसे घेणे तैसे देणे, कोणासी उणे असेना. द्वारकेत आल्यावर ब्राह्मणाला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, इथल्या लोकांचा शुद्ध स्वभाव. येथील व्यवहार हा प्रामाणिकपणावर आधारलेला आहे. जणू दोन अक्षरांचं खरं नाणं. एखाद्याने बोललेले शब्द म्हणजे सोन्याहून शुद्ध. कसलंही फसवणं, खोटं किंवा व्यवहारात कपटपणा नाही. जसं कोणी घेतं तसंच परत देतं. म्हणजे इथे समानता आणि प्रामाणिकपणा दोन्ही आहेत. आणि म्हणूनच कोणालाच उणेपणा वाटत नाही. सर्वजण सुखी, संतुष्ट, समाधानी असतात. वैकुंठीची या वैभवासी, कृष्णे आणिले द्वारकेसी, देखता ठक पडले द्विजासी, ते द्वारका कैसी वर्णावी. दूत ब्राह्मणाने द्वारका प्रत्यक्ष पाहिली आणि तेव्हा त्याला जाणवलं, हे तर केवळ नगर नाही, तर जणू वैकुंठाचा वैभव इथे उतरून आलाय. श्री कृष्णाने स्वहस्ते या नगरीला सजवलं आहे. वैकुंठ, कैलास, स्वर्ग हे सर्व ऐकले होते, पण द्वारकेसमोर ते सर्व फिके वाटतात. द्वारकेतील वैभव, सौंदर्य, शोभा हे पाहून ब्राह्मण थक्क होऊन गेला. त्याला शब्द सुचेनात. ही द्वारका मी कशी वर्णू? द्विजासी सत्वरता मोठी, नगर न पहावेची दृष्टी, भीतरी पातला उठा उठी, जेथे जगजेठी श्रीकृष्ण. दूत ब्राह्मणाच्या मनात आता एकच विचार होता, मी आलोय त्या उद्देशासाठी, वेळ वाया घालवायची नाही. द्वारकेचं वैभव तो कितीही पाहू शकला असता, पण त्याला आतून जाणवलं, हे नगर बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी जिथे जगाच्या अधिपती श्रीकृष्ण आहे तेथे तात्काळ पोहोचलेलं बरं. त्याच्या मनातील उत्कंठा इतकी वाढली की द्वारकेच्या रस्त्यावर, महालावर तो दृष्टी सुद्धा रोखू शकला नाही. त्याचे पाय आपोआप राजमहालाकडे धावत होते आणि अंतःकरणात एकच स्पंदन होतं, कृष्णाला भेटायचं, रुक्मिणीचा संदेश द्यायचा. म्हणूनी द्वारका वर्णन, राहावयाचे हेची कारण,
द्विजासी देखिला श्रीकृष्ण विस्मित मन तयांचे. द्वारकेचे वर्णन कवीनं इतकं सुंदर केलं की जणू काही आपणच त्या नगरीत फेरफटका मारला. परंतु कवी स्वतः सांगतो, हे वर्णन फक्त कथानक पूर्ण करण्यासाठी आहे. खरा हेतू होता श्रीकृष्ण दर्शनाचा तो क्षण दाखवणे. ब्राह्मण जेव्हा श्रीकृष्णासमोर उभा राहिला तेव्हा त्याच्या डोळ्यांनी पाहिलं ते दृश्य सर्वस्वी वेगळंच होतं. तेजस्वी, मोह, जगाच्या स्वामी असूनही साधेपणाने वावरणारा कृष्ण त्याला दिसला. त्या दर्शनाने द्विजाचं मन हरखून गेलं. आश्चर्यचकित होऊन तो थक्कच झाला. हेमसिंहासनी आदिमूर्ती बैसला असे सहज स्थिती. द्विजासी देखोनी श्रीपती भावचित्ती जाणीला. सुवर्ण आणि रत्नजडित हेमसिंहासनावर जगाचा अधिपती आदिमूर्ती श्रीकृष्ण सहजतेने निरभिमान वृत्तीने विराजमान होते. राजवैभव असूनही त्यांच्यामध्ये गर्वाचा किंचितही अंश नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नतेचं तेज तर डोळ्यात करुणा आणि प्रेमाची लहरी. द्विजाने जेव्हा हा दिव्य श्रीपती पाहिला तेव्हा त्याच्या चित्तात आपोआपच भावाचा उद्रेक झाला. तो समजला, हा कुठला सामान्य राजा नाही, हा तर विश्वाचा स्वामी, माझ्या स्वामिनी रुक्मिणीचा खरा पतिराज आहे. याची या आगमन विधी थोर होईल कार्यसिद्धी. फावली एकांतांची संधी होय सदबुद्धी ब्राह्मण. द्वारकेच्या राजवाड्यात सुवर्ण सिंहासनावर बसलेला श्रीकृष्ण त्या ब्राह्मणाकडे प्रेमाने पाहतो. त्याचा आगमनाचा योग फक्त साधा पाहुणचार नसतो, तर थोर कार्याची सिद्धी यात दडलेली असते. कारण रुक्मिणीने पाठवलेलं हृदयपत्र आता कृष्णापर्यंत पोहोचणार होतं. देवांचा हा संकल्प असल्यासारखं ब्राह्मणाला योग्य अशी संधी मिळाली. एकांत, कुणाची विघ्ने नाहीत आणि थेट कृष्णाशी संवाद. त्या क्षणी ब्राह्मणाच्या चित्तात सद्बुद्धी जागृत होते. तो जाणतो, हा क्षण व्यर्थ जाऊ नये. आता मला माझं कार्य पूर्ण करायचं आहे. सिंहासना खालती उडी घालूनी दोन्ही करजोडी. नमन साष्टांग परवडी पूजी आवडी द्विजाते. सुवर्ण सिंहासनावर बसलेला कृष्ण जगाचा स्वामी असूनही जेव्हा त्या थकलेल्या ब्राह्मणाला पाहतो तेव्हा त्याचं मन द्रवलं. तो लगेच सिंहासनावरून खाली उतरतो. अरे, सर्व जगाचा ईश्वर सामान्य ब्राह्मणासाठी सिंहासन सोडतो. कृष्णाने दोन्ही हात जोडले आणि पूर्ण साष्टांग नमस्कार करून त्या अतिथीला वंदन केलं. फक्त वंदनच नाही तर भक्तिभावानं पूजा करून त्याचं स्वागत केलं. त्या क्षणी राजवाड्यातील सर्व यदुवंशी आश्चर्यचकित झाले. स्वतः श्रीकृष्ण एवढ्या आदराने एका ब्राह्मणाला वंदन करतो आहे. अमर करीती कृष्ण पूजा तैशिया परी पूजी द्विजा. ब्राह्मण देव कृष्ण राजा ब्राह्मण पूजा तो जाणे. देवांना तर सर्व अमर म्हणजे देवगण नेहमी श्रीकृष्णाची पूजा करतात. स्वर्गातील यज्ञ, हवन, स्तोत्र सगळं कृष्णासाठीच असतं. पण इथे उलट घडलं. स्वतः कृष्ण राजाने ब्राह्मणाची पूजा केली. रुक्मिणीच्या दूताला पाहून त्याला केवळ एक दूत न मानता देव स्वरूप ब्राह्मण मानलं. जे देव अमर त्याची पूजा करतात तोच कृष्ण आता ब्राह्मणाला पूजतो. हा नम्रतेचा, आदराचा आणि ब्राह्मण पूजेच्या महत्वाचा अद्भुत संदेश आहे. कृष्ण जाणतो जो ब्राह्मण आहे तोच खरा देव आहे, म्हणून त्याने त्याला देवतेप्रमाणे मान दिला. ब्राह्मणासी मंगल स्नान देऊनी पितांबर सुमन चंदन. सन्निध बैसोनी आपण दिदले भोजन यथारुची. कृष्णाने त्या ब्राह्मणाला अतिशय मंगल स्नान घालून दिलं. देवता जशा स्नानाने पवित्र होतात तसं त्याला शुद्ध करून सन्मान दिला. त्याला पितांबर, फुलं आणि चंदनाचा लेप अर्पण केला. ज्याप्रमाणे देवाची पूजा केली जाते तशी पूजा त्या द्विजाची केली. यानंतर कृष्णाने त्याला आपल्या जवळच बसवलं. स्वतः जवळ आसन देऊन सन्मान केला. मग प्रेमाने यथारुची भोजन म्हणजे त्याच्या आवडीप्रमाणे अगदी सन्मानाने जेवू घातलं. शय्या घालुनी एकांती अरळ सुमनांची निगुती. विडिया देऊनी श्रीपती शयन करविती द्विजाते. कृष्णाने त्या ब्राह्मण दूताला खूपच आदराने आणि जपून ठेवले. त्याच्यासाठी एकांतात शांत ठिकाणी शय्या घालून दिला. ती शय्या साधी नव्हती तर अरळ सुमनांची निगुती होती, म्हणजे सुगंधी फुलांनी सजवलेली, स्वच्छ आणि सुंदर.
श्रीपती त्याला स्वतः विडा देतो. प्राचीन काळात विडा देणे म्हणजे अतिथीचा सन्मान करण्याची रीत आणि मग प्रेमाने म्हणतो, आता तुम्ही विश्रांती घ्या. अशा प्रकारे कृष्णाने त्या द्विजाला सुखाने शयन करवले. कृष्ण बैसोनिया शेजारी ब्राह्मणाचे चरण चुरी, येऊ म्हणे गा श्रीहरी करी धरी कृष्णाते. ब्राह्मण दूत थकलेला होता. कृष्णाने त्याला फुलांची शय्या घालून दिली, विडा देऊन विश्रांतीस पाठवले. तो निजल्यावर कृष्ण त्याच्या शेजारी येऊन बसतो. अरे विचार कर, संपूर्ण विश्वाचा स्वामी, यदुवंशाचा वीर, द्वारकेचा राजा, तो एका सामान्य ब्राह्मणाच्या शेजारी बसतो. आणि तेवढेच नव्हे, तो ब्राह्मणाचे थकवा जावा म्हणून अत्यंत प्रेमाने पाय दाबतो. हे पाहून सभोवतीचे लोक, यदुवंशी, बंधू बांधव ते आश्चर्याने म्हणतात, अहो हा श्रीहरी आहे. सर्वाचा स्वामी असून तो एका ब्राह्मणाची सेवा करतो. त्यांना त्या दृश्याने कृष्णाच्या नम्रतेच्या आणि भक्त प्रेमाचा अत्यंत अद्भुत अनुभव आला. ऐके स्वामी देवादिदेवा, आम्ही करावी तुझी सेवा. तू पूजितोसी भूदेवा, ब्राह्मण देव म्हणूनिया. सभोवताली उभे असलेले लोक, यदुवंशी, यादववीर, कृष्णाचे बंधू आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अरे हा तर स्वामी, देवांचा देव आहे, ज्याला आपण सर्वांनी पूजावं, ज्याची सेवा आपण करावी. पण इथे तर उलट दृश्य आहे. तोच कृष्ण देवादिदेव एका साध्या ब्राह्मणाची पूजा करतोय. तो ब्राह्मणाला देव मानतो आणि त्याचे चरण दाबतो, त्याला स्नान घालतो, वस्त्र देतो, भोजन घालतो. किती आश्चर्य! जगाचा स्वामी असूनही तो स्वतःला ब्राह्मणाचा सेवक बनवतो. निजात्म भावे उचिते, हृदयी साहिले लाथे तेही तर नवेची आमुचे, विपरीतार्थ फळला असे. ज्याने आपल्या निजात्म भावाने अपमान सहन केला, त्याचा हा धर्म नव्हता. हे तर खऱ्या हिताचं उलट ठरलं. त्याच्या या कृतीला विपरीत फल लाभलं. तुझी या पूजा पूज्य जाहलो, तेणे गर्वासी चढिन्यलो. कृष्ण सेवेसी नाडलो, थोर वाढलो अभिमाने. ब्राह्मण कृष्णाला म्हणतो, तुझ्या कृपेने, तुझ्या पूजेने मी पूज्य ठरलो, मान मिळाला. पण त्या मानाने मी गर्विष्ठ झालो नाही. त्या आदरामुळे मी कृष्ण सेवेपासून दूर गेलो नाही. उलट तुझ्या सेवेमुळे माझा अभिमान, माझं थोरपण आध्यात्मिक रीतीने वाढलं. तू यज्ञ पुरुष नारायण, तुझ याज्ञिक नेदिती अन्न. वृक्षा गेले त्यांचे हवन, कर्मठपण कर्माचे. ब्राह्मण पुढे कृष्णाला म्हणतो, तूच यज्ञपुरुष नारायण आहेस. सर्व यज्ञांचा लाभ तुलाच मिळायला हवा. पण याज्ञिक म्हणजे यज्ञ करणारे ब्राह्मण तुला अन्न देत नाहीत. त्यांनी खरा हेतू विसरला. त्यांच्या यज्ञ फक्त झाडं जाडण्याचं कर्म राहिलं आहे. त्यांच्या यज्ञाची सार्थकता हरवली. सर्वभूती भगवत भावो, न पूजे तव न भेटे देवो. तैसा मी ब्राह्मण नोहे पहा हो, जाणसी भावो हृदयींचा. ब्राह्मण कृष्णाला म्हणतो, प्रत्येक भूतात भगवत भाव म्हणजे परमेश्वराचा अंश आहे. जर त्या भावाला मान दिला नाही तर खरा देव भेटणार नाही. त्याचप्रमाणे केवळ जात किंवा रूपामुळे मी ब्राह्मण ठरत नाही. हे कृष्णा, तू तर सर्वांच्या हृदयातील भाव जाणतोस. कृष्णे पुशिले स्वागत, वृत्ती आहे की निश्चित. चित्ती चिंता ज्या वर्तत, ते दुश्चित सर्वदा. श्रीकृष्णाने ब्राह्मणाला विचारले, हे स्वागत तू माझे प्रेमभावाने करीत आहेस का, की एखाद्या ठराविक हेतूने? कारण ज्या मनात चिंता, आसक्ती, दुहेरी भाव असतात, ते मन नेहमीच अस्थिर ठरते. जयाची चिंता निवर्तली, तयाची वृत्ती सुचित जाहली. त्यासीच स्वकर्मे फळली, निजात्म फळाचेणी फळे. ज्याच्या मनातील चिंता, अपेक्षा, स्वार्थ नाहीसे झाले, त्यांची वृत्ती शुद्ध होते. अशा व्यक्तीचे कर्मही त्याला फळ देते. पण ते फळ केवळ बाह्य न राहता त्याला निजात्म फळ म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्याचे फल प्राप्त होते. असोनी इंद्राची संपत्ती, तृप्ती नाही जयाचे चित्ती. ते अतिशय दुःखी होती, विटंबिजेती संसारी. ज्याच्या मनात अतृप्ती आहे, त्याच्यापाशी इंद्रासारखी संपत्ती असली तरीही त्याचे मन शांत होत नाही. अशी व्यक्ती शेवटी अतिशय दुःखी होते आणि संसारात अपमान, विटंबना सहन करते. असोनिया अकिंचन,
जयाची वृत्ती समाधान, तेने अजिता माते जिंकिले जाण, बंदी जण मी तयाचा. ज्याच्याकडे काहीच नाही, म्हणजे द्रव्य संपत्ती वैभव काहीही नाही, तरी ज्याची वृत्ती पूर्ण समाधानी आहे, तो खरा पराक्रमी ठरतो. कारण त्याने माझ्यासारख्या अजिताला, ज्याला कोणी जिंकू शकत नाही, त्याला जिंकून घेतला आहे. अशा समाधानी भक्तात मीच बंदीजन झालो आहे. सर्वाभूती भगवत भाव, त्यावरी स्वधर्मनिष्ठ भूदेव. त्याची या पाऊला पाऊली पहावो, सर्वांग ओढवी. ज्याच्या हृदयात सर्व भूतांमध्ये भगवंताचा भाव आहे, म्हणजे जो सर्व जीवान देव पाहतो आणि जो आपल्या स्वधर्मात निष्ठावान आहे, अशा व्यक्तीच्या प्रत्येक पावलापावलांमध्ये भगवंत स्वतः आपले सर्वांग घालून दासासारखा राहतो. ऐसिये निष्ठेचे जे ब्राह्मण, ते मज सदा पूज्य जाण. त्यांचे नमस्कारी मी चरण, वारंवार मस्तकी. जे ब्राह्मण अशी निष्ठा बाळगतात, म्हणजे सर्वांमध्ये भगवंत पाहतात आणि आपल्या धर्माशी प्रामाणिक राहतात, ते माझ्यासाठी सदैव पूज्य आहेत. त्यांच्या चरणांना मी स्वतः वारंवार मस्तकावर धारण करतो. कृष्ण दर्शने समाधान, ब्राह्मणाशी पडिले मौन. विसरला कार्याची आठवण, प्रश्न हरी करी. श्रीकृष्णाचे दर्शन झाल्यावर त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणात पूर्ण समाधान झाले. तो इतका तृप्त झाला की त्याला मौन पडलं. ज्या कार्यासाठी तो द्वारकेला आला होता, त्याचीही आठवण त्याला विसरली. हे पाहून आणि त्याच्या मनस्थितीला ओळखून स्वतः श्रीहरी त्याला प्रश्न विचारतो. कोठोनी येणे झाले स्वामी, कवण ग्राम कवण भूमी. तुमचे देशींच्या देश स्वामी, प्रजा स्वधर्मी पाळी की. श्रीकृष्ण ब्राह्मणाला विचारतो, स्वामी तुम्ही कोठून आलात, कोणत्या ग्रामातून आणि भूमीतून आला आहात? तुमच्या देशाचा राजा कसा आहे? तो आपली प्रजा स्वधर्मात पाळतो का? म्हणजे तो योग्य प्रकारे न्याय देतो का? दुर्गम मार्ग अतिसंकटी, क्रमुनी आले ती आमुचे भेटी. कवण इच्छा आहे पोटी, ते गुह्य गोष्टी सांगावी. श्रीकृष्ण ब्राह्मणाला म्हणतो, तुम्ही किती कठीण आणि संकटांनी भरलेल्या मार्गाने येथे आमच्याकडे पोहोचलात, हे मी पाहिले. तुम्ही क्रमाने आमच्याशी भेटीस आलात. आता मला सांगावे, तुमची काय इच्छा आहे? तुमच्या हृदयातल्या गुप्त गोष्टी उलगडून मला सांगावे. आम्ही केवळ ब्राह्मण भक्त, आज्ञा करणे हे उचित. काय अपेक्षित तुमचे चित्त, ते निश्चित मी करीन. श्रीकृष्ण म्हणतो, आम्ही केवळ तुमचे भक्त आणि सेवक आहोत. आपल्याला आदर देणे, तुमची आज्ञा पाळणे हेच योग्य आहे. तुमच्या मनात जे काही अपेक्षा इच्छा आहे, ती तुम्ही मला सांगितली की मी निश्चितपणे ती पूर्ण करीन. कवन कार्याची विधी, तुम्ही आले ती कृपानिधी. ते झाली कार्यसिद्धी, जाणा त्रिशुद्धी सर्वथा. श्रीकृष्ण ब्राह्मणाकडे प्रेमाने पाहत म्हणतो, हे ब्राह्मण श्रेष्ठा, तुम्ही जे कार्य घेऊन आलात त्याची पद्धत, त्याचा हेतू मला स्पष्ट आहे. पण खरं सांगायचं झालं तर तुमचे यश तुमच्या योजनेत नाही, तर तुम्ही दयासागर आहात म्हणूनच आहे. तुमचं हे कार्य आधीच सिद्ध झालं आहे. कारण जिथे शारीरिक शुद्धता आहे, जिथे मनाची शुद्ध भावना आहे आणि जिथे आत्म्याची पारदर्शकता आहे, तिथे कार्य नक्कीच यशस्वी होतं. देह, मन आणि आत्मा हीच त्रिशुद्धी आहे आणि तिच्यामुळेच तुमचं कार्य पूर्णत्वास आलं आहे. ऐकोनी कृष्णमुखींची गोष्टी, द्विजे बांधिली शकून गाठी. हर्ष ओसंडला पोटी, आनंद सृष्टी न समाये. ब्राह्मण दूत श्रीकृष्णाला रुक्मिणीचे पत्र देतो. कृष्णाने दूताला प्रेमाने बोलवून आश्वस्त केले, तू काळजी करू नकोस, रुक्मिणी माझीच आहे. मी स्वतः तिचं रक्षण करीन. कृष्णाच्या या वचनांनी ब्राह्मणाचं हृदय आनंदाने भरून आलं. त्याला खात्री पटली, आता कार्य नक्की सिद्ध होणार. त्याच्या मनात हर्षाची लहर उठली, इतकी की तो आनंद स्वतःमध्ये सुद्धा सामावू शकला नाही. जगातला प्रत्येक कण जणू त्या आनंदात नाहून निघाला. म्हणे विदर्भ देशीच्या राजा भीमक, जैसा वैराग्य माझी विवेक. भागवत धर्मी अति धार्मिक, शुद्ध सात्विक सत्वाचा. ब्राह्मण श्रीकृष्णाला म्हणतो, विदर्भाचा राजा भीष्मक अत्यंत सद्गुणी आहे.
तो वैराग्यशील असून विवेकी आहे. भागवत धर्म मानणारा आणि धार्मिक आचार करणारा आहे. त्याचा स्वभाव पूर्णपणे सात्विक आहे. म्हणूनच त्याची कन्या रुक्मिणी मध्येही तेच दिव्य गुण उतरले आहेत. त्याची कन्या चिद्रत्न, लावण्य गुणे गुणनिधान, सकळ भूषणांचे भूषण, ते मंडन तिन्ही लोकी. ब्राह्मण दूत श्रीकृष्णाला सांगतो, राजा भीष्मकाची कन्या म्हणजे चिद्रत्न, अत्यंत बुद्धिमान आणि सौंदर्याने परिपूर्ण. तिच्या लावण्याचे गुण म्हणजे निसर्गाची सर्वोत्कृष्ट देणगी. ती सकळ भूषणांमध्ये भव्य आहे, म्हणजे प्रत्येकाने पाहिल्यास कौतुक करावे. तिच्या रूपाने आणि गुणांनी संपूर्ण लोक जगमगले आहेत. उदार धीर गुणगंभीर, सज्ञान ज्ञाने अतिचतुर, तुझ्या ठाई अतितत्पर, कलत्र भावे विनटली. ब्राह्मण दूत श्रीकृष्णाला सांगतो, राजकन्या रुक्मिणी अशी आहे. उदार म्हणजे दयाळू, शांत आणि संयमी, गुणांनी समृद्ध व गंभीर वृत्तीची, बुद्धिमान आणि योग्य ज्ञानात निपुण. ती तुझ्या ठाई अतितत्पर आहे. कुणाशीही लग्न करण्याचा तिचा हेतू नाही, फक्त कृष्णाच्या प्रेमासाठी बांधली आहे. पित्याने तुम्हासी दिदले वधू, ऐकुनी हांसिनला गोविंदू, हरिखे न सांभाळे स्वानंदू, द्विजासी क्षेम दिदले. ब्राह्मण दूत श्रीकृष्णाला सांगतो, रुक्मिणी वधू म्हणून तुम्हाला दिली गेली आहे. पित्याने तिला योग्य प्रकारे वाढवले आणि संस्कार केले. तिने हर्ष उत्साहाने कृष्णाचे स्वागत केले आणि तिच्या हृदयात केवळ श्रीकृष्ण याच्यासाठी प्रेम आणि सेवा आहे. ब्राह्मणदूत म्हणतो, रुक्मिणीचे कल्याण सुरक्षित आहे. तिने योग्य संस्कार आणि निष्ठा दाखवली आहे. जे होते कृष्णाचे पोटी, तेची द्विजे सांगितली गोष्टी. जीवी जीवा पडली मिठी, पाठी थोपटी द्विजाची. ब्राह्मणदूत श्रीकृष्णाला रुक्मिणीचे पत्र देतो, जे रुक्मिणीच्या हृदयात आहे. कृष्णासाठीचे मनाचे भाव, प्रार्थना आणि प्रेम तेच ब्राह्मणाने संपूर्णपणे श्रीकृष्णाला सांगितले. रुक्मिणीचा भाव इतका जिव्हाळ्याचा आहे की ती स्वतःचा जीव देण्यासाठी तयार आहे आणि ब्राह्मणाच्या पाठीत मिठी मारून त्याला प्रेमाने व त्याच्या सेवेला आदर दाखवते. आणिक एक संवादू, तिचा ज्येष्ठ बंधू विरोधू, तेने शिशुपाळा दिदला शब्दू, लग्न परवा धरिलेंसी. ब्राह्मणदूत श्रीकृष्णाला रुक्मिणीच्या परिस्थितीबद्दल सांगतो. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. रुक्मिणीचा ज्येष्ठ बंधू रुक्मी विरोध करतो आणि त्याने शिशुपालासोबत तिचे लग्न ठरवले आहे. ते लग्न परवा म्हणजे अगदी लवकर होणार आहे. याची विषयी यदुनायका आहे भीमकीची पत्रिका, ते वाचून या सविवेका, कार्यसिद्धी करावी. ब्राह्मणदूत श्रीकृष्णाला सांगतो, हेच आहे श्रीकृष्णाकडे पोचवायचे पत्र, जे भीमक महाराजाची रुक्मिणी संदर्भातील पत्रिका आहे. मी ती सावधपणे आणि विवेकाने तुमच्याकडे आणली आहे. आता तुम्ही यथायोग्य कार्य करून हे कार्य सिद्ध करावे. मग काढिली पत्रिका, कुममंडित सुरेखा, धीरन धरवेची हरिखा, आवडी देखा चुंबिली. ब्राह्मणदूत श्रीकृष्णाला सांगतो, मग रुक्मिणीने कुमारा समान सुरेख पत्रिका काढली, तिच्या भावनांनी आणि सौंदर्याने भरलेली. श्रीकृष्ण आपला धीर धरू शकला नाही. ती पत्रिका पाहून आवडीने आणि प्रेमाने चुंबन केले. पत्रिका देखोनी कृष्णनाथ, श्रवणार्थी आर्थ भूत, एका जनार्दनी विनवीत, पत्रिकार्थ परिसावा. श्रीकृष्ण रुक्मिणीचे पत्र पाहतो. तो श्रवणार्थी आणि अर्थभूत आहे, म्हणजे रुक्मिणीच्या विनंतीसाठी पूर्णपणे तत्पर आणि भावनाशील आहे. जनार्दनाला विनवतो, म्हणजे भक्ताच्या स्वरूपात श्रीकृष्ण स्वतःला कृपेची विनंती करणारा मानतो. ब्राह्मणाच्या माध्यमातून पत्राचा अर्थ आणि उद्देश पूर्णपणे समजून घेतो. सारांश, रुक्मिणी पत्र प्रसंग हे भक्ती, निष्ठा आणि शुद्ध हृदयाचे आदर्श उदाहरण आहे. रुक्मिणीची निष्ठा आणि प्रेम इतके उत्कट आहे की ती आपल्या भावनांना स्पष्ट आणि प्रामाणिक आणि सात्विक प्रकारे श्रीकृष्णापर्यंत पोहोचवते. तिने केवळ शब्दामध्येच नाही, तर मन, हृदय आणि आत्म्याच्या भावनांमध्येही आपले प्रेम व्यक्त केले. तिच्या पत्रातील भावनांमध्ये भक्तिभाव, समर्पण आणि सात्विकता यांचा संगम आहे. त्यामुळे तिच्या प्रेमाने श्रीकृष्णाचे हृदय आनंदित केले. हा प्रसंग आपल्याला दाखवतो की भक्तीमध्ये स्पष्टता आणि निष्ठा किती महत्वाची असते.
रुक्मिणीने पत्र ब्राह्मण दूताच्या माध्यमातून दिले, त्यामुळे योग्य माध्यमांचा वापर करून संदेश पोहोचवला गेला. यातून शिकायला मिळते की संकट किंवा अडचणींमध्ये धैर्य, विवेक आणि योग्य साधनांचा वापर करूनच समाधानकारक आणि यशस्वी परिणाम साधता येतो. शेवटी हा प्रसंग दर्शवतो की भक्त आणि देव यांच्यातील निस्वार्थ संवाद अत्यंत प्रभावी असतो. जेव्हा भक्ताने आपले हृदय आणि भावना शुद्धपणे देवापर्यंत पोहोचवले, तेव्हा देव स्वतः प्रतिक्रिया देतात, कृपेने मार्गदर्शन करतात आणि भक्ताचे इच्छित कार्य सिद्ध करतात. या संपूर्ण प्रसंगातून आपल्याला समर्पण, सात्विकता, विश्वास आणि योग्य मार्गाचा महत्त्व याबाबत खोल शिकवण मिळते. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसंहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे पत्रिकावलोकन नाम तृतीय प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु.